हॅलो स्टुडंट्स, मी आज आपणास बेसिक ऑफ कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट अँड कॉस्ट शीट मधील समरी लिस्ट शिकवणार आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपणास फॅक्टरी ओव्हरहेड्स शिकवलेले होते. ह्या लेक्चर नंबर 4 मध्ये मी आज आपणास ऑफिस ओव्हरहेड शिकवणार आहे. ह्याच्यामध्ये काय येतं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड येते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जे पण एक्सपेन्सेस असतात ते ऑफिस एक्सपेन्सेस असतात. मग जे पण एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला शो करायचे आहेत कॉस्ट शीटमध्ये. मग कॉस्ट शीटमध्ये तुम्हाला सर्वात प्रथम येतं डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट लेबर, डायरेक्ट एक्सपेन्सेस, फॅक्टरी ओव्हरहेड्स आणि त्याच्यानंतर येतं ऑफिस ओव्हरहेड. तर ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर आपल्याला काय काय शो करायचं आहे ते मी आज आपणास सांगणार आहे. तर सर्वात प्रथम येतं ऑफिस रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, लाइटिंग एक्सपेन्सेस. जे पण ऑफिसशी रिलेटेड आहे ते एक्सपेन्सेस असतात. तर इथं ऑफिस हा वर्ड आलेला आहे. ऑफिसचे रेंट, रेट्स अँड टॅक्सेस, इन्शुरन्स, लाइटिंग एक्सपेन्सेस सांगितलेला आहे. जे पण ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत ते पुट करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडमध्ये. नंतर आहे पेट्रोल, मेंटेनन्स अँड ऑन व्हेइकल्स. जे व्हेइकल्स आहेत की जे आपण ऑफिससाठी यूज करतो अशा व्हेइकलचं जे पेट्रोल असेल किंवा त्याचा मेंटेनन्स चार्जेस असेल तर तो आपल्याला शो करायचा आहे पेट्रोल अँड मेंटेनन्स एक्सपेन्सेसमध्ये. त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी टॅक्स ऑफ ऑफिस प्रिमायसेस. काल होतं पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण असं बघितलेलं होतं की ते फॅक्टरी ओव्हरहेड्स होते आणि किंवा जे बिल्डिंग होती ती फॅक्टरीची होती. आज आहे ती प्रॉपर्टी टॅक्स कशाचा आहे तर ऑफिस प्रिमायसेसचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आहे ऑफिस सॅलरी. जे पण तुम्हाला ऑफिस दिसल ते सगळे एक्सपेन्सेस पुट करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडमध्ये. सॅलरी अँड वेजेस ऑफिसमध्ये येतं, तुम्हाला माहिती आहे. जनरल मॅनेजर सॅलरी अँड अलाउन्सेस. म्हणजे बघा इथं जनरल जो मॅनेजर असतो मॅनेजरची सॅलरी, जी पण सॅलरी वेजेस नाही तर सॅलरी आहे मॅनेजरची सॅलरी अँड अलाउन्सेस, त्याला दिलेल्या सोयी सवलती याचा समावेश ऑफिस ओव्हरहेड्समध्ये होतो. डायरेक्टर्स फीज. आता बघा इथं काल आपण पाहिलेलं होतं ह्याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये टेक्निकल डायरेक्टर्स फीज होती. हा डायरेक्टर आहे, हा ऑफिसचा डायरेक्टर असेल तर ऑफिस डायरेक्टर फीज इथं येते. काउंटिंग हाऊस सॅलरीज. काउंट केलं जातं तिथं काउंटिंग हाऊस एक असतं कंपनीमध्ये. त्या हाऊस मध्ये जे काम करणारे लोक असतात त्या कामगारांची सॅलरी आहे. त्याच्यानंतर आहे डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. डायरेक्टर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. जे पण डायरेक्टर्स असतात ते त्यांच्या मीटिंग निमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल्स करतात, त्याचा हा खर्च आहे, त्याला आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे जनरल ऑफिस ओव्हरहेड्स. ऑफिस ओव्हरहेड्स म्हणजे जनरली जे जनरल स्वरूपाचे जे ऑफिसचे एक्सपेन्सेस होतात, ओव्हरहेड म्हणजे एक्सपेन्सेस, ते एक्सपेन्सेस आहे ते पुट करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिसिटी, लाइटिंग, इलेक्ट्रिसिटी अँड लाइटिंग चार्जेस. इलेक्ट्रिक लाइटिंग, बघा इलेक्ट्रिक लाइटिंग आहे, इलेक्ट्रिसिटी आहे अँड लाइटिंग चार्जेस, हे सगळे जे ऑफिसचे इलेक्ट्रिसिटी बिल असेल त्याचा समावेश ऑफिस ओव्हरहेडमध्ये होतो. त्याच्यानंतर आहे अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. ॲडमिनिस्ट्रेशन कुठं असतं तर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे व्यवस्थापन हे ऑफिसमध्ये असतं. तर अदर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हा शब्द लक्षात ठेवा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये येतं, व्यवस्थापन खर्च आहे, तर तो तुमच्या ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर येईल. मिसलेनियस ऑफिस एक्सपेन्सेस. मिसलेनियस म्हणजे अदर स्वरूपाचे जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्सपेन्सेस पट कशाचे आहेत ते ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत, ते पुट ऑन द ऑफिस ओव्हरहेड्स. एक्सपेन्सेस ऑफ मॅनेजमेंट. मॅनेजमेंटचे जे पण एक्सपेन्सेस आहेत, मॅनेजमेंट कुठं असतं तर ऑफिसमध्ये असतं, मॅनेजर कुठं असतो ऑफिसमध्ये असतो, तर त्याच्यासाठी मॅनेजमेंट करताना जे पण एक्सपेन्सेस येणार आहेत ते शो करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे ब्रँच ऑफिस एक्सपेन्सेस. इथं ऑफिस सारखा वर्ड येतोय बघा, तर ऑफिस वर्ड दिसला की तो पुट करायचा आहे ऑफिस ओव्हरहेडमध्ये. आणि क्वेश्चनमध्ये पण सांगितलेलं असतं की ऑफिसचे एक्सपेन्सेस कोणते आहेत, फॅक्टरीचे कोणते आहेत, आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं, कारण ऑफिस ओव्हरहेड्स लिहिलेलं असतं किंवा ऑफिस एक्सपेन्सेस लिहिलेलं असतं.
ब्रँच अनेक शाखा असतात ते कंपनीच्या ऑफिसच्या शाखा पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई अशा अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा विखुरलेल्या असतात, म्हणजे त्याला आपण ब्रँच म्हणतो. त्या ब्रँचचे जे ऑफिसेस आहेत त्यांचे खर्च आपण पुट करणार आहोत ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे ऑफिस क्लिनिंग चार्जेस. ऑफिस हा वर्ड आलाय त्याच्यावरून तुम्हाला समजेल ऑफिसचे जे क्लिनिंगचे चार्जेस आहेत ते पुट करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर आहे रिपेअर्स, रिन्युअल्स, मेंटेनन्स अँड डेप्रिसिएशन ऑन ऑफिस फर्निचर. ऑफिस फर्निचरचं जे डेप्रिसिएशन असेल किंवा मेंटेनन्स असेल किंवा रिन्युअल्स असेल किंवा रिपेअर असेल, फर्निचर असेल, फर्निचरचं डेप्रिसिएशन बघा, जी पण फिक्स ॲसेट आहे बट कुणाचे आहे तर ऑफिसचे आहे. ऑफिस फर्निचर, ऑफिस बिल्डिंग, ऑफिस इक्विपमेंट आणि ऑफिस अप्लायन्स एक्सेट्रा. ते एवढ्याचं जे डेप्रिसिएशन असेल किंवा रिन्युअल्स असेल, रिपेअर्स असेल, मेंटेनन्स असेल ते शो करायचं आहे ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. त्याच्यानंतर आहे रिनोव्हेशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचं रिनोव्हेट करायचं आहे आपल्याला, नूतनीकरण करायचं असेल किंवा त्याला काहीतरी वेगळं लुक द्यायचं असेल तर आपण रिनोव्हेशन करतो. कशाचं तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला तुम्ही ऑफिस एक्सपेन्सेस म्हणून आपण पुट करतो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे व्यवस्थापनासाठी जे आपण हे बांधलेलं आहे ऑफिस, त्या ऑफिसचे रिनोव्हेशन चार्जेस आहेत किंवा एक्सपेन्सेस आहेत ते शो ऑन द ऑफिस ओव्हरहेड. लाइटिंग अँड पॉवर, सॅलरी अँड वेजेस, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पोस्टेज अँड टेलिग्राम, टेलिफोन चार्जेस. हे काय आहेत तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचे एक्सपेन्सेस आहेत. तुम्हाला आठवत असेल तर हे लाइटिंग, पॉवर, सॅलरी अँड वेजेस, वेजेस अँड सॅलरी नाही तर सॅलरी अँड वेजेस. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑफिसमध्ये असते. पोस्टेज कुठं असतं, पोस्टेज अँड टेलिग्राम तर ऑफिसमध्ये येतं. टेलिफोन चार्जेस ऑफिसमध्ये येतं. लिगल फीज ऑफिसमध्ये येतं. ऑडिट फीज किंवा अकाउंटन्सी चार्जेस कुठे असतं तर ऑफिसमध्ये असतं. त्याच्यानंतर एअर कंडिशन टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, एअर कंडिशनिंग टू ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, जे एसीचा वगैरे जो खर्च असेल तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसचा त्याचं बिल असतं किंवा त्याचे जे एक्सपेन्सेस असतात ते रिपेअर करावे लागत असतील किंवा त्याच्यामध्ये गॅस वगैरे भरायचा असेल तर जे खर्च येणार आहे तर तो येतो ऑफिस ओव्हरहेडच्या अंडर. आणि इथं ऑफिस हा वर्ड आलेला आहे. त्याच्यानंतर लिहिले ऑफिस बघा ऑफिस सप्लायज अँड एक्सपेन्सेस. तर ऑफिस हा शब्द आलेला आहे, ऑफिसचे एक्सपेन्सेस शो करायचे आहेत ऑफिस ओव्हरहेडमध्ये. त्याच्यानंतर लिहिले बँक चार्जेस. बँक चार्जेस तुम्हाला माहीत आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटचा आयटम आहे म्हणून तो पुट करायचा आहे ऑफिस ओव्हरहेडमध्ये. सबस्क्रिप्शन टू ट्रेड जर्नल, सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. ट्रेड जर्नल्स म्हणजे जे ट्रेडसाठी, ट्रेडच्या ज्या संस्था असतात त्यांचे जे जर्नल्स असतात त्यांना आपण काय केलेलं आहे म्हणजे नियतकालिके, मासिके जे प्रसिद्ध होतात त्याच्यासाठी आपण वर्गणी देतो. तर ती साठी म्हणजे ट्रेड जर्नलसाठी दिलेलं सबस्क्रिप्शन असेल. पब्लिक रिलेशन एक्सपेन्सेस म्हणजे पब्लिकची रिलेशन मेंटेन करण्यासाठी जे एक्सपेन्सेस येतात. फॉर एक्झाम्पल पब्लिक आल्यानंतर त्यांना आपण चहा, कॉफी विचारतो किंवा नॉन अल्कोहोलिक ब्रेवरेज प्रोव्हाइड करतो किंवा एखादी गिफ्ट वस्तू देतो किंवा येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार करतो. जसं कस्टमर आला जसं पाहुण्यांचा पाहुणचार करतो तसं कस्टमरचा पण आपण काय करतो पाहुणचार करतो की या त्यांना चहा, पाणी, नाश्ता विचारतो. नाश्ता नाही देत पण चहा, पाणी तर नक्कीच दिला जातो. पाण्याच्या बॉटल वगैरे प्रोव्हाइड केल्या जातात. तर त्याला म्हणलेलं आहे पब्लिक रिलेशन एक्सपेन्सेस. आणि ते ऑफिसमध्ये सेल्सशी रिलेटेड आहे बट ते ऑफिसचे एक्सपेन्सेस आहेत म्हणून ऑफिस पब्लिक रिलेशन एक्सपेन्सेस. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन बघा ह्या सगळ्याच्या टोटलला काय म्हणायचं आहे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा म्हणायचं आहे ग्रॉस कॉस्ट किंवा म्हणायचं आहे ऑफिस कॉस्ट. हे लक्षात ठेवा कारण हे खूप महत्त्वाचं आहे. क्वेश्चनमध्ये आपण जेव्हा क्वेश्चनमध्ये सगळ्या एक्सपेन्सेस पुट करतो, आन्सरमध्ये सगळे एक्सपेन्सेस पुट करतो आणि त्याच्यानंतर काय होतं की आपल्याला त्याची नावं द्यायची असतात. ते म्हणजे प्राईम कॉस्ट असतं, बी म्हणजे आपण काल पाहिलेलं होतं फॅक्टरी कॉस्ट असतं. त्याच्यानंतर इथं असतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा त्याला आपण ग्रॉस कॉस्ट म्हणतो किंवा त्याला ऑफिस कॉस्ट म्हणतो. हे येतं सीमध्ये. आणि मग त्याच्या सगळ्यांची टोटल आपल्याला सगळ्यात शेवटी काढायची असते. बट आपल्याला हे कळायला पाहिजे क्वेश्चनमध्ये जे दिलेले एक्सपेन्सेस आहेत
ते कोणते एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत का डायरेक्ट लेबर आहेत का डायरेक्ट रॉ मटेरियल आहे का ऑफिस ओव्हरहेड आहेत का फॅक्टरी ओव्हरहेड आहेत, आणि अजून आपल्याला सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स बघायचे आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे. बघून क्वेश्चनमधून आपल्याला प्रत्येक ॲटम उचलून ॲज इट इज पुट करायचं आहे त्या हेडच्या अंडर. तर हे कोणतं हेड होतं, ऑफिस ओव्हरहेड ही समरी लिस्ट होती, त्याची मी समरी लिस्ट आज आपल्याला टीच केलेली आहे. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त स्टुडंट्सना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.